अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. विशेषतः मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या पावसाचा मोठा फटका बसला आहे. ग्रामीण भागातील सांजखेडा परिसरात गहू, मोसंबी आणि डाळिंब पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. रात्री 2 दिवसांना लगातार पाऊस येऊ राहिला साहेब. फार नुकसान झाली. मोसंबी, गहू, डाळिंबे. ते सरकारनं याच्यावर काहीतरी दखल घ्यावी आणि आम्हाला हे करा. किती नुकसान झालं तरी? फार 2-4 लाखाची नुकसान झाली सर. जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे शेतातील गव्हाची उभी पिकं आडवी झाली असून अनेक ठिकाणी गहू पूर्णपणे जमिनीवर पडला आहे. यामुळे काढणीसाठी हार्वेस्टरचा वापर करणं शक्य नसून आता मजुरांवर अवलंबून राहावं लागत आहे. सध्या मजूरही उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण वाढली आहे. रात्री 8-8:30 वाजता भरपूर पाऊस झाला सर इकडे. म्हणजे गाडी पण आल्या, वारा पण भरपूर होता आणि पाऊस असल्यामुळे काय झालं, जो उभा असलेला जो गहू आहे, आता तुम्ही बघताय सगळा गहू पूर्ण आडवा झालेला आहे. 2.5 चक्कर गहू आहे. याला तयार करण्यासाठी 50,000 रुपये हेक्टरी खर्च आलेला आहे. आणि आता याला जर पुन्हा आता तयार करायचं आहे तर हा गहू उभा जर असता तर हार्वेस्टरने निघाला असता. परंतु आता याच्यात हार्वेस्टर चालत नाही. आता पूर्ण मजुरीनं गहू काढावा लागणार आहे. तर मजुरीचा खर्च पण खूप वाढलेला आहे. त्याच्यामुळं बाईचा खर्च, माणसाचा खर्च, पुन्हा त्याला यंत्र काढण्यासाठी त्याचा खर्च वेगळा, असं एकूण म्हणजे शेतकऱ्याला आता याच्यामध्ये काहीही वाचू शकत नाही. तरी शासनाने याची दखल घ्यावी आणि शेतकऱ्याला एकरी 1 लाख रुपयेपर्यंत मदत करावी, अशी आमची शेतकऱ्याची मागणी आहे. मोसंबी आणि डाळिंब बागांमध्येही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जोरदार वाऱ्यामुळे फळं झाडांवरून खाली पडत असून बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांवर या अवकाळी पावसाने दुहेरी संकट ओढवलं आहे. 2 दिवसापासून जो अतोनातपणे पाऊस चालू आहे, त्या पावसामुळे आमच्या मोसंबीचे, गव्हाचे, मोसंबीचे तर पूर्ण प्रमाणात 90% नुकसान झालेले आहे. आपण बघू शकता, ही मोसंबी सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहे. हिचा पूर्णपणे गळ झालेला आहे. ह्या मोसंबीला आतापर्यंत मी 1 ते 1.5 लाखापर्यंत 2 एकरामध्ये खर्च केलेला आहे. हा माझा खर्च निघणंही मुश्किल झालेला आहे आणि यासाठी मी बँकेकडून पीक कर्ज आणि सावकाराकडून कर्ज पण घेतलेलं आहे. आता हे कर्ज कसा फेडणार? दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाकडे तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. अंदाजे आता हा 2-2.5 एकर गहू होता. तो पूर्ण म्हणजे सांजखेडा गावामधला जो पूर्ण म्हणजे एक पण असा प्लॉट नाहीये का तिथं असा गहू चांगला राहिलेला आहे. म्हणजे पूर्ण सांजखेडा गावाचंच नुकसान आहे. काय मागणी त्यांची शासनाला? सरकारकडून एवढीच मागणी की सरकारनं आता एकरी 50,000 रुपये त्याला अनुदान द्यावे.